ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर शहरातील दूषित पाणी चेंबरमधील अडथळ्यांचा शोध घेण्यासाठी 2 रोबोट महापालिकेत दाखल होणार आहेत। मंगळवार 15 ते 30 एप्रिल पर्यंत रोबोटच्या कामाची पद्धत जाणून घेऊन त्याच्या कामाची चाचणी होईल। महापालिका कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे। या कामांसाठी रोबोट उपयुक्त ठरल्यास महापालिका 2 रोबोट खरेदी करणार आहे। महापालिकेने शहरातील जलवाहिनीतील दूषित पाणी, गळती आणि ड्रेनेजमधील चोकअप अडथळे शोधण्यासाठी 2 एंडोबोट रोबोट तंत्रज्ञानासाठी अंदाजपत्रक 3 कोटी रुपयांची तरतूद केली होती। प्रामुख्याने पावसाळ्यात पाणी साठण्याच्या व ड्रेनेजच्या तक्रारी वाढतात। पाणी व ड्रेनेजमधील अडथळे शोधण्यासाठी रस्ते खोदण्यात येतात। काही मीटरपर्यंत खोदकाम करण्यात येते। हे केल्यावर देखील चोकअप झालेली जागा किंवा जलवाहिनीला गळती लागलेली जागा लगेच सापडत नाही। त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला विलंब होतो, पैसाही खर्च होतो आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची दुरावस्था होते। यावर मार्ग काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर सोलापुरात ही रोबोट तंत्रज्ञानाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला। दरम्यान बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील घटनेनंतर या तंत्रज्ञानाची तीव्रता प्रखरतेने जाणून लागली आहे। त्यामुळे या सर्वच तक्रारींवर एंडोबोट रोबोट प्रभावी ठरणार की नाही याची चाचणी करण्यासाठी 15 दिवसांचा प्रशिक्षण कालावधी असणार आहे। त्यानंतर रोबोट खरेदीवर विचारविनिमय केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर सांगलीच्या धर्तीवर सोलापुरात ही पाणी आणि ड्रेनेजच्या कामासाठी 2 रोबोट खरेदीसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे। झोपडपट्टीतील घटनेनंतर शहरातील दूषित पाणी पुरवठ्याच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी व चेंबरमधील अडथळे दूर करण्यासाठी या रोबोटचा वापर मंगळवारपासून करण्यात येणार आहे। 15 ते 30 एप्रिल दरम्यान या रोबोटच्या कामांची चाचणी होईल। त्यानंतर ही यंत्रणा किती प्रभावी आहे याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर ती खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली।